नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचा एक अपडेट बघणार आहोत। या मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा कधीपर्यंत सर्वांसाठी खुला होणार याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मुंबईकरांना दररोज अनेक तास वाहतूक कोंडीत घालवण्याची गैरसोय होत आहे। शहरातील कालबाह्य रस्ते, पायाभूत सुविधा, मर्यादित जागा आणि वाढती लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे। ही परिस्थिती पाहता वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे। मुंबईत नवीन रस्ते बांधण्यासाठी उपलब्ध जमीन संपली आहे, त्यामुळे काही वर्षांपूर्वी पर्यायी उपाय योजनांचा विचार करण्यात आला, जसे की शहराच्या किनारपट्टीलगत रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले। मुंबईच्या किनारी क्षेत्राचे सखोल परीक्षण करणाऱ्या तज्ज्ञांच्या मान्यतेनंतर मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली। प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत विस्तारणाऱ्या प्रकल्पाचा हा टप्पा जवळपास 80% पूर्ण झाला आहे। डिसेंबर 2023 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी सुलभ करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे। प्रस्तावित आराखड्यानुसार मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे उद्दिष्ट उत्तर मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते कांदिवली यांना जोडणारा सागरी मार्ग उभारण्याचे आहे। हे अंदाजे 22.2 किलोमीटरचे अंतर कापेल। मरीन ड्राईव्ह मुंबईपासून वरळी सी लिंक पर्यंत 10.58 किलोमीटरचा पहिला टप्पा। हाजी अली ते मरीन ड्राईव्ह पर्यंतच्या बांधकामाचा प्रारंभिक टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू करण्याची पालिकेची योजना आहे। त्यानंतरचा दुसरा टप्पा मे 2024 मध्ये सुरू करण्याचे नियोजित आहे। उल्लेखनीय आहे की हाजी अली आणि महालक्ष्मी मंदिर धार्मिक स्थळांजवळ आहेत। याशिवाय वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। रस्त्याची लांबी अंदाजे 10.58 किलोमीटर आहे आणि एकूण 8 लेन आहेत, प्रत्येक बाजूला 4 लेन आहेत। तसेच बोगद्यांमध्ये प्रत्येक बाजूला 3 लेन आहेत। या व्यतिरिक्त पुलांची एकूण लांबी 2.9 किलोमीटर आहे। वरळी सी लिंक ते कांदिवली दुसरा टप्पा, हे अंतर अंदाजे 12.4 किलोमीटर आहे। कोस्टल रोडच्या बांधकामाला 2018 मध्ये सुरुवात झाली। कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 12.5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे आणि या 4 वर्षांच्या कालावधीत प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण काम 62% यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे। संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अपेक्षित टाइमलाईन नोव्हेंबर 2023 साठी सेट केली गेली आहे। मुंबई कोस्टल रोड हा त्याच्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो। मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीटला प्रियदर्शनी पार्कला जोडणारे 2 समांतर बोगदे, हे प्रत्येकी 2 किलोमीटर लांबीचे बोगदे, सध्या समुद्रकिनाऱ्याच्या खाली बांधले जात आहेत। देशातील अशा प्रकारचा हा पहिला बोगदा असून त्याचा व्यास 11 मीटर आहे आणि तो समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ बांधण्यात आला आहे। कोस्टल रोडवर एकूण 3 इंटरचेंज आणि 4 भूमिगत पार्किंग लॉटची योजना आहे। कोस्टल रोडचे 8 लेन फ्रीवेमध्ये रूपांतर होणार आहे। अत्यंत कार्यक्षम मोनोपाईल तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या एकूण 176 खांब उभारले जात आहेत। पहिल्या टप्प्यानंतर या योजनांमध्ये शहराचे सौंदर्य आणि मनोरंजनाच्या संधी वाढवण्यासाठी फुलपाखरू उद्यान, विविधता उद्यान आणि 8.50 किलोमीटर लांबी आणि 20 मीटर रुंदीचे आकर्षक समुद्र विहार बांधण्याचे उद्दिष्ट आहे। तसेच सायकल ट्रॅक, ओपन एअर थिएटर, 1800 वाहनांसाठी भूमिगत पार्किंग आणि पर्यटकांसाठी जागा देखील बांधण्यात येणार आहे। या रस्त्याच्या कामासाठी एकूण 111 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे। यापैकी 26.50 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे। 14.50 हेक्टर जमीन समुद्र संरक्षण भिंत बांधण्यासाठी आणि 70 हेक्टर जमीन सार्वजनिक जागांच्या निर्मितीसाठी देण्यात येणार आहे। कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक हा प्रवास साधारणपणे 15 मिनिटात पूर्ण होणे अपेक्षित आहे। तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल, अंदाजे 35% इंधनाची बचत होईल। दक्षिण आणि पश्चिम मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल।
आणि प्रदूषण कमी होऊन लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।